माझी हा हे ऐका, माझी हा विषय माझा नाही. त्या माझ्याने गोंधळ करून ठेवल्या तुमच्या सगळ्यांचा. ऐका सगळ्यांचे तुला कौतुक बिरला सांगतो काय हे मला याची वेळ झाली नसती पाहिजे असं बसायची. ते तुमचे लाड करतायत आपल्या सगळ्यांना. मी अतिशय स्पष्ट सांगतो, यांचे लाड करतायत वाणी साहेबांचे. आणि तुम्ही धंदा मानून ठेवलाय ना सर्वांनी धंदा. हे धंदे बहुत झाले सगळे. हे इथून धंदा घडवतील हे वाणी. मी आपल्याला सांगतो ऐका, सत्य काय आहे मला सांगा. 21ची सुनावणीच्या बाबतीमधला काय त्याने रिपोर्ट केला, त्याने काय केलं, त्याने काय लिहिलं स्पष्टपणे रद्द झाली. तेवढं लिहिलं का 21 तारीख रद्द झाली का मॅडम? मग मला सांगा हे का, हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्याला फोन केला तुम्ही? पण जाऊ द्या, ते 15 वर्ष उद्या ते आणि मी आहे मी पाहतोच एकदा मी आहे. ते शरद सोडे माझं नाव आहे. असे माझ्या खूप कल्प लागलेली आहे पहिल्यापासून. मी आहेच ना. हे असं तुमचं पाहणार नाही, मला बोलायचंय. ते नंतर आज नाही तर काय तुमचा अधिकारच लागला. कोण आहे तुम्ही? मी नागरिक आहे. नागरिक घरी तुमच्या बरे नागरिक आमचे वाट लागतो तुम्ही नागरिक गेलाय. हे बघा विषय असा आहे, अगदी साधे माणसं आहे. याची कशाला इज्जत करतो तुम्ही? तरमळ किती या लोकांची हो. माझं स्पष्ट म्हणणं आहे, का तुम्ही करून ठेवल्यामुळे प्रशासन तो चिंतनाव शेवटी. बरं विद्यमान खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही? जिवंत आहे ना? आहे. तुम्ही दिलाय. सगळ्यात जास्त मत दिली तो तुम्ही दिली. ऐका आता नाही पैसे मारायची. आता नाही पैसे मारायची. अरे वा वा, मला दिल तसं वागायचं. ऐका दुसरी गोष्ट आपल्या येते ठीक आहे, येऊ नाही येऊ. आता दुसरी गोष्ट विद्यमान आमदार आहे, हयात आहे तुमच्या समोर. आमच्याशी काही चर्चा नाही केली अजून शासनाने. आणि हे म्हणतात की माझी मला फोन करून सांगितलं की ते कॅन्सल झालं. एवढी मोठी धक्का केली. अहो या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये आजी आणि माझी खूप आहे. आजी फक्त 288 आहे. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला माहिती आहे बरोबर. या मुद्द्यावर चर्चा झाली. तुम्ही काय आमचे दुश्मन नाहीये. आम्हाला जे सांगतील आदेश त्याप्रमाणे काम करणं आहे बरोबर. कायद्याचा भाग आहे. तुम्हाला नोटीस आली नाही हे त्या कार्यालयाचं काम की नोटीस तुम्हाला द्यायची. जी आम्हाला नोटीस आली तुम्हाला तुम्हाला सांगतोय की हे असं आदेश झालेले आहे. त्या आदेशाप्रमाणे आम्हाला काम करू द्या. कुठल्याही प्रकारचं नोटीस मिळत नाही, प्राप्त नाही तोपर्यंत कुठलंही इथं काम करून देऊ अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला कार्यालयाकडनं नोटीस याच्यावर तुम्ही अपिलात जावा. तुम्हाला जर मान्य नसेल तर. परंतु यांच्या मनमानी कारभाराला बळी पडू नका. आम्ही अजिबात इथे काम करून देणार नाही. आम्ही जे मागितलं ते तुम्ही आम्हाला दिलं नाहीये, त्यामुळे आम्ही